शाळेच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंचा विद्यार्थ्यांना कानमंत्र. म्हणाले, टेन्शन गया पेन्शन लेणे, दडपण न घेता अभ्यास करा. नव्या शैक्षणिक वर्ष 2026-27च्या प्रवेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील किसननगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23मध्ये उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या शाळेत उपस्थित राहून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब देऊन अत्यंत जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वतः याच महानगरपालिकेच्या शाळेत आपले प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. ते आपल्या जुन्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शाळेची बारकाईनं पाहणी केली. शाळेत योग्य प्रकारे स्वच्छता राखली गेली आहे की नाही आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याचा आढावा त्यांनी घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचं दडपण न घेण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. टेन्शन घ्यायचं नाही, दडपण न घेता अभ्यास करा असं म्हणताच वर्गात एकच हशा पिकला. आणि तसेच त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना शाळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे दार असते. सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनी खूप मज्जा केली, आता मात्र मन लावून अभ्यास करायचा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं आहे. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना मी धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो. आणि आज माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना मी भेटायला आलेलो आहे. सर्व लाडके विद्यार्थी, खरं म्हणजे शाळेचा हा पहिला दिवस आहे आणि शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं दार असतं आणि हे दार उघडून आज तुम्ही आतमध्ये आलेला आहात. आणि पहिल्या दिवसाचा उत्साह हा वेगळा उत्साह आहे ना. शाळेमध्ये आलात तुम्ही, आता सुट्टी संपली ना. काही लोकांना वाटतं का अजून सुट्टी पाहिजे होती, नाही ना. त्यामुळे आता उत्साहाने अभ्यास करायचा आहे. आज शाळेमध्ये सुट्टीमध्ये आपण सगळ्यांनी मजा केली आणि आता अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे यांनी ठरवलं की हे विद्यार्थी आपले सगळे लाडके विद्यार्थी आहेत. आणि म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री, आमदार सगळ्यांनी शाळेमध्ये त्या शाळेत जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या शाळेची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये करून द्यायची. आणि म्हणून काही लोकांना वाटत असेल आता नवीन शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना काही मनामध्ये काही प्रश्न असतील, परंतु शिक्षक नवीन असले जुने असले तरी ते आपले शिक्षक आहेत. आणि आईवडील जन्म देतात, परंतु शिक्षक त्याला आकार देण्याचं काम, त्याच्यावर संस्कार घडवण्याचं काम करत असतात. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार मोठी असते. आता आपल्याला माहीत आहे, नवीन शाळेत आलं की आनंदही असतो, थोडं टेन्शनही असतं. आणि खऱ्या अर्थाने टेन्शन वगैरे काय घ्यायचं नाही आणि काही टेन्शन घेऊ नका. टेन्शन गया पेन्शन लेने को असं समजा. आणि काही बिनधास्तपणे आपलं कुठलंही टेन्शन मनामध्ये दडपण न ठेवता आपल्या प्रत्येकाच्या इयत्तेमध्ये अभ्यास करायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.